जरा शुद्धीत जेवढं लवकर येतील तेवढं बरं आहे. बघत पुढची बातमी. संजय राऊतांनी काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला होता आणि यावरून राऊतांनी नार्वेकरांना काही सवालही विचारले होते. दरम्यान आपण फक्त वाद सोडवण्यासाठी गेलो होतो असं स्पष्टीकरण नार्वेकरांनी या व्हिडिओवरती दिलंय. दरम्यान या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा काही प्रश्न विचारलेत. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमुख दीक्षा शहा यांनी अलिबागमध्ये मोठी जमीन खरेदी केली आहे. त्याची दलाली कोण करत होतं याची माहिती काढा असं आवाहन संजय राऊतांनी केलंय. राऊतांच्या वक्तव्याला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलं. अलिबागच्या जमिनीचं सत्य बाहेर आलं तर संजय राऊतांना तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही असा इशारा बन यांनी दिलाय. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दीक्षा शहा, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं, अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे. मी एक नाव घेतलेलं आहे, दीक्षा शहा QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे. त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते. का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली. तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असेल तुम्ही पळून का जाताय? मग मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो. तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला. मी चालत माझ्या शेताकडे जात होतो. त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं. तर तिकडे मारामारी होत होती. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या. त्या जागेशी माझा काही संबंध नाही. अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे. बातमी आहे